नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या काही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी या व्हिडिओमध्ये आलेलो आहात. तर काही प्रश्न आहेत जे तुम्हाला पडले असतील. पहिला प्रश्न त्याच्यामध्ये हे आहे, की आम्हाला फीस परत भेटणार आहे का? आम्हाला फीस भरावी लागेल का पुन्हा? रिफंड होईल का? पेपर कधी आहे? आणि या सगळ्या गोष्टीचं निवारण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल जर का तुम्ही, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण मेडिकल सिम्प्लिफाईडवरती एम-बी-बी-एस असो, बी-ए-एम-एस असो, बी-एच-एम-एस असो, बी-यू-एम-एस असो, बी-डी-एस असो किंवा कोणती पण काउन्सिलिंग असो, ते सगळं काही या चॅनलवरती अपलोड केलं जात असतं. त्याच्यासोबतच काउन्सिलिंगसुद्धा सविस्तरपणे एक्सप्लेन केली जात असते. ठीक आहे. तर आता काही प्रश्न आहेत तुमचे, त्या प्रश्नाचं उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहात. सगळ्यात अगोदर नीट परीक्षा रद्द झाली. हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यानंतरची गोष्ट काय आहे, आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न हे आहे, की परीक्षा कधी होणार आहे? तर परीक्षा कधी होणार आहे याची फिक्स डेट आतापर्यंत आलेली नाही. पण एवढं मात्र नक्की आहे, की 1.5 महिन्याच्या आतात परीक्षा होऊन जाईल. का 1.5 महिन्याच्या आतात परीक्षा होऊन जाईल? कारण खूप जास्त वेळ आपण एन-टी-ए सुद्धा घेऊ शकत नाही. कारण जे पुढचे अकॅडमिक सेशन असतात, त्याच्यावरती कुठं ना कुठं काय होऊ शकतं, इफेक्ट पडू शकतो. त्या कारणामुळं हे 1.5 महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या आत आपली नीटची एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागेल का? तर इथं ए-बी-पी माझानं सांगितलेलं आहे, की नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर पुढे काय? पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागेल का? फीस रिफंड कधी मिळणार? 10 मोठ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे, की जी ही परीक्षा झालेली आहे, ती परीक्षामध्ये नीट यूजी रजिस्ट्रेशन पुन्हा अर्ज करावा लागेल का? म्हणजे पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही. विद्यार्थ्याने नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एन-टी-एकडे आधीपासूनच उपलब्ध असलेला डाटा पुढील प्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट, जी तुम्ही फीस भरली होती, जे पण ओपन कॅन्डिडेट असाल त्यांनी 1700 भरली असेल आणि जे पण बी-जे-एन-टी, एन-टी-1, ओ-बी-सी कॅन्डिडेट असेल त्यांनी 1600 भरली असेल. तर त्यांना पुन्हा फीस भरावी लागणार आहे का? तर नाही. विद्यार्थ्यांनी आधी भरलेली परीक्षा फीस वैध राहील. अतिरिक्त फीस भरण्याची गरज नाही. इथं क्लिअर सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर नीट फी रिफंड आधी भरलेली फीस परत मिळणार आहे का? तर होय. एन-टी-एने स्पष्ट केले आहे, की आधी भरलेली परीक्षा फी नियमानुसार विद्यार्थ्यांना परत केली जाईल आणि पूर्ण परीक्षा एन-टी-ए स्वतःच्या संसाधनातून आयोजित करेल. समजलं तुम्हाला? तर आता इथं सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे माहीत आहे का? सगळ्यात मोठा प्रश्न, जे तुम्हाला रिफंड भेटणार आहे, ते रिफंड कुठं भेटणार आहे? ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ते रिफंड कुठं भेटणार आहे? जिथून तुम्ही पेमेंट केली होती अगोदर, तिथंच तो तुम्हाला काय भेटणार आहे? ज्या अकाउंट नंबरनं पेमेंट केली असेल, त्या अकाउंट नंबरनं तुम्हाला पैसे परत येणार आहे. तर जिथं तुम्ही पहिले पैसे भरलेले होते, तिथं तुम्ही नक्कीच काय करा, त्यांना विचारा आणि त्यांना सांगून द्या, की माझे पैसे परत येणार आहे. जेवढी पण तुम्ही रक्कम भरली असेल तेवढी. त्याच्यानंतर नीट ॲडमिट कार्ड, नवीन ॲडमिट कार्ड जाहीर होणार आहे का? तर हो. नवीन परीक्षेच्या वेळापत्रकानुसार एन-टी-ए पुन्हा ॲडमिट कार्ड जारी करेल. विद्यार्थ्यांना ते अधिकृत वेबसाईटवर डाउनलोड करता येईल. त्याची पूर्वसूचना देण्यात येईल. म्हणजे एन-टी-एच्या ऑफिशियल वेबसाईटवर. त्याच्यानंतर नीट एक्झाम सेंटर पुन्हा परीक्षा निवडावे लागेल का? जे पुन्हा निवडावे लागेल का तुम्हाला? तर नाही. नीट नाही. विद्यार्थ्यांना आधी निवडलेले केंद्राचे पर्याय एन-टी-एच्या नोंदणीत कायम राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर नीट एक्झाम सेंट्रल अलोकेशन तेच परीक्षा केंद्र मिळेल का? याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परिस्थितीनुसार एन-टी-ए केंद्रामध्ये बदल करू शकते. नीट न्यू एक्झाम डेट, नीटची नवीन तारीख कधी जाहीर होणार? तर सध्या नवीन परीक्षा तारीख जाहीर झालेली नाही. एन-टी-ए लवकरच सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे. त्याच्यानंतर नीट ऑफिशियल शेड्यूल वेळापत्रक कुठे पाहता येईल? तर वेळापत्रक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. तुम्हाला इथं सगळं काही भेटून जाईल अधिकृतपणे. ठीक आहे. नीट पेपर लीक सीबीआय इन्व्हेस्टिगेशन प्रकरणाची चौकशी कोण करणार आहे? तर नीट लीक सीबीआय प्रकरणाशी कोण चौकशी करणार आहे? तर तुम्हाला माहीतच असेल सीबीआयकडे हे काय दिलेलं आहे? सगळं प्रकरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर नीट एक्झाम 2026 मध्ये पुन्हा नीट होणार का? तर होय. 3 मे 2026चा जो रोजी झालेला पेपर होता तो रद्द झालेला आहे. नवीन तारखा पुन्हा आयोजित केली जाईल. ठीक आहे. स्टुडंट ॲडव्हायझरी विद्यार्थ्याने काय करावे?
तर नवीन रजिस्ट्रेशन करू नका, अतिरिक्त फीस भरू नका. NTA अधिकृत वेबसाईटवरती अपडेट नेहमीच तपासा. सोशल मीडियावाली अप्रमित माहितीकडे दुर्लक्ष करा. नवीन ॲडमिट कार्ड आणि एक्झाम डेटची अधिकृत घोषणा येईपर्यंत प्रतीक्षा करा. ओके, समजलं तुम्हाला? हे एक महत्त्वाचे प्रश्न होते जे तुमच्या समोर मी मांडलेले आहे. अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न होते तुमच्यासाठी. सो तुम्ही नवीन असाल चॅनलला, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत चॅनलला शेअर करा. धन्यवाद.